मित्रांनो, जंगलातील पराक्रमी जीवनामधील संघर्ष पाहण्याचा थरार काही आवडच असतो. सध्या सोशल मीडियावरती एक रोमांचक आणि तितकाच आश्चर्यकारक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हत्ती आणि गेंडा यांच्या भयंकर संघर्षाचा आहे. जंगलाचा राजा मानला जाणारा गजराज आणि बळकट गेंडा यांच्यातील ही जबरदस्त झुंज पाहून तुम्ही देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आता JS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की गेंडा निर्भयतेने हत्तीच्या वाटेत येतोय आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. गेंड्याला कदाचित वाटत असेल की हा शांत स्वभावाचा हत्ती सहज बाजूला होईल, पण तो मोठी चूक करत होता. हत्ती सुरुवातीला काही क्षण शांत राहतो, त्याच्या डोळ्यामध्ये असह्य संताप दिसू लागतो आणि मग पुढच्या क्षणी तो गेंड्यावर वीज गतीने झेपावतो. त्याच्या प्रचंड ताकदीने गेंड्याला उचलून जोरात जमिनीवर फेकतो. गेंडा त्यावेळी गोंधळून जातो, पण त्याला समजण्याच्या आतच हत्ती त्याच्यावर पुन्हा हल्ला चढवतो. त्याच्या मजबूत सोंडेनं आणि तीव्र रागानं तो गेंड्याला बेदम धुपटू लागतो. ती झुंज इतकी जबरदस्त होती की गेंडा काही क्षण हत्तीसमोर टिकूच शकले नाही. अचानक हल्ला झाल्यामुळे तो घाबरून जातो आणि जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागतो. त्या भयभ्रांत क्षणात त्याला कळून चुकतं की हत्तीच्या सामर्थ्याशी टकराव घेणं म्हणजेच आपल्या जीवावर बेतू शकतं. गेंडा तुफान वेगाने पळून जातो आणि मागे वळून पाहण्याचं धाडस देखील करत नाही. हा रोमांचकारी दृश्यानं प्रेक्षक मात्र अक्षरशः अवाक झाल्याचं पाहायला मिळते. हा व्हिडिओ @मिस्टर लोलो नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हजारो लोकांनी हा थरार पाहिला असून कमेंट्समध्ये विविध प्रतिक्रिया देखील व्यक्त करत आहेत. एका युजर्सनं म्हटलेलं आहे, वडिलांशी पंगा घेऊ नये, तर दुसऱ्या युजर्सनं म्हटलेलं आहे, गजराजाशी भिडायचं तर विचार करूनच भिडावं. हा अद्भुत संघर्ष पाहून लोक चकित झाले असून जंगलातील ताकदीच्या या भीषण लढतीची चर्चा मात्र वेगान होत आहे. या व्हिडिओनं पुन्हा सिद्ध केलं आहे की हत्ती हा फक्त शांत आणि संयमी प्राणी नसून जर त्याला आव्हान दिलं तर तो कोणालाही नामोहरम करू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या JS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.